या व्हिडिओमध्ये आपण बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याच्या सोड्याबद्दल बोलणार आहोत. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात हे पांढरे चूर्ण पाहिले असेल. आपण याचा उपयोग फुगलेल्या पुऱ्या, समोसे किंवा मऊ केक बनवण्यासाठी करतो. तर सर्वात आधी या व्हिडिओमध्ये आपण खाण्याचा सोडा कसा तयार होतो हे पाहणार आहोत. नंतर आपण त्याचे उपयोग पाहू. चला तर मग सुरू करूया. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे. त्याचे रेणुसूत्र NaHCO3 आहे. आता आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न करूया की कोणते रासायनिक संयुग अभिक्रियेत भाग घेऊन आपल्याला सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हे संयुग मिळवून देतात. तुम्ही व्हिडिओ थांबून आधी स्वतः याचा अंदाज लावू शकता का? जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर आता मी अंदाज लावतो. मला रेणुसूत्रामध्ये सोडियम दिसतोय, बरोबर? मी म्हणेन की सोडियम क्लोराईडची अभिक्रिया होत आहे आणि सोडियम तिथून येत आहे. मग मला कार्बन दिसतो, म्हणून मी असा अंदाज लावेन की कार्बन डायऑक्साईड देखील या अभिक्रियेत समाविष्ट आहे. तिथूनच आपल्याला हा कार्बन मिळतो. तिथे हायड्रोजन असल्यामुळे मी असा अंदाज लावेन की हायड्रोजन पाण्यामधून येत आहे. माझा असा अंदाज आहे की सोडियम क्लोराईड, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड या तिघांची अभिक्रिया होऊन आपल्याला NaHCO3 मिळते. या मिश्रणात आणखीन एक घटक आहे, आणखीन एक संयुग जाते, ते म्हणजे अमोनिया, NH3. सोडियम क्लोराईड, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया या सर्वांची अभिक्रिया होते आणि NaHCO3 तयार होते. यासोबतच आपल्याला आणखी एक उत्पादित मिळते, NH4Cl, अमोनियम क्लोराईड. म्हणून खाण्याचा सोडा बनवण्यासाठी मला 4 घटकांची आवश्यकता आहे: सोडियम क्लोराईड, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया. आपल्याला 4 अभिक्रियाकारकांची आवश्यकता आहे आणि मग मला खाण्याचा सोडा किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट मिळेल आणि यासोबत आणखी एक उत्पादित तयार होत आहे, अमोनियम क्लोराईड. आता आपण खाण्याच्या सोड्याचे उपयोग पाहू. आपण फुगलेल्या पुऱ्या किंवा समोसे बनवण्यासाठी खाण्याचा सोडा वापरतो. फुगलेले म्हणजे वायूने भरलेले. हे कसे केले जाते तर आपण पिठात थोडा खाण्याचा सोडा मिसळतो. जेव्हा ते तेलात तळले जाते तेव्हा खाण्याचा सोडा तापतो आणि त्याचे विघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू मिळतो. ही अभिक्रिया काहीशी अशी दिसते. खाण्याचा सोडा तापवल्यावर त्याचे विघटन होऊन सोडियम कार्बोनेट Na2CO3 आणि पाणी मिळते आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. हा वायू आत अडकतो, म्हणूनच आपली पुरी फुगलेली दिसते. इथे पहा, समोसा देखील फुगलेला दिसतोय, बरोबर ना? हीच गोष्ट मऊ केक बनवण्याकरता देखील वापरली जाऊ शकते. तुम्ही पाहिले असेल की केकमध्ये छिद्रे असतात आणि ते खूप मऊ आणि सछिद्र असतात, बरोबर? त्यांना मऊ आणि सछिद्र बनवण्यासाठी देखील हेच कारण आहे. इथे सुद्धा जेव्हा ते बेक केले जातात तेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि तो आत अडकतो. तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यामुळे केक खूप फुगतो, तो मऊ होतो. पण यात एक अडचण आहे. केकच्या पिठात खाण्याचा सोडा मिसळून तापवल्यास त्याचे विघटन होऊन कार्बन डायऑक्साईड नक्कीच मिळेल, जो उपयुक्त आहे. परंतु त्यासोबत Na2CO3 देखील मिळेल, जे आम्लारी धर्मी आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की आम्लारी चवीला कडू असतात, पण केकची चव गोड असायला हवी, बरोबर? यामुळे केकची चव बिघडू शकते आणि आपल्याला ते नको आहे. म्हणूनच आपण केक बेक करण्यासाठी खाण्याचा सोडा वापरत नाही. त्याऐवजी आपण बेकिंग पावडर वापरतो, जी खाण्याचा सोडा आणि एक सौम्य खाद्य आम्ल, टार्टरिक आम्ल यांचे मिश्रण असते. त्यामुळे आपण खाण्याचा सोडा टार्टरिक आम्लासोबत मिसळतो आणि आपल्याला बेकिंग पावडर मिळते. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की टार्टरिक आम्लाचे रेणुसूत्र काय आहे, तर त्याबद्दल काळजी करू नका. फक्त एवढेच जाणून घ्या की टार्टरिक आम्लामध्ये H+ आयन असतो. ते H+ आयन देऊ शकते कारण ते एक आम्ल आहे आणि त्यात ऋण आयन असतो. मी तो X- ने दर्शवत आहे. समजायला सोपं जावं म्हणून त्याचे रेणुसूत्र Hx असं लिहिलं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की येथे कोणती रासायनिक अभिक्रिया होते. चला ती पाहूया. इथे आपल्याला एक दुहेरी विस्थापन अभिक्रिया पाहायला मिळेल आणि आयन त्यांच्या जागांची अदलाबदल करतील. आता सोडियम प्लस आयन X- आयनकडे आकर्षित होईल आणि आपल्याला NaX मिळेल. हा एक क्षार असेल. आपला H+ आता HCO3- कडे आकर्षित होईल आणि आपल्याला H2CO3 मिळेल. हे फारसे स्थिर नसते. याचे त्वरित विघटन होईल आणि हे त्वरित पाणी आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये विभागले जाईल. इथे देखील आपल्याला कार्बन डायऑक्साईड वायू मिळत आहे, जो केकला खूप मऊ आणि हलका बनवेल. इथे आपल्याला NaX मिळत आहे, जो एक क्षार आहे आणि यामुळे आपल्या केकची चव खराब होणार नाही. म्हणूनच केक किंवा कुकीज बेक करण्यासाठी हे एक चांगले मिश्रण आहे.
खाण्याच्या सोड्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होत असल्याने त्याचा स्वयंपाकात खूप वापर होतो. याच कारणामुळे तो अग्निशामक यंत्रामध्ये देखील वापरला जातो. कार्बन डायऑक्साईड आग विझू शकतो आणि म्हणून आपण सोडा आम्ल अग्निशामक यंत्रामध्ये खाण्याचा सोडा वापरतो. तसेच खाण्याचा सोडा आम्लारीधर्मी असल्यामुळे याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी होतो. जर तुम्हाला ॲसिडिटी असेल किंवा तुमच्या पोटात जास्त आम्ल तयार झालं असेल, तर तुम्ही थोडासा खाण्याचा सोडा घेऊ शकता, जो तुमच्या पोटातील आम्लाला उदासीन करून तुम्हाला आराम देऊ शकतो. खाण्याचा सोडा आम्लारीधर्मी असल्यामुळे त्याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. जर तुम्ही विचार करत असाल, खाण्याचा सोडा आम्लारीधर्मी कसा काय आहे? खाण्याचा सोडा हा एक क्षार आहे, NaHCO3, आणि आपण त्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. क्षार देखील आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी असू शकतात, बरोबर? आपण त्याचे आम्ल आणि आम्लारी लिहून काढूया आणि मग त्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करूया. इथला आम्लारी NaOH असेल, आम्ल H2CO3 असेल. आपल्याला माहीत आहे की हा आम्लारी एक तीव्र आम्लारी आहे आणि हे आम्ल एक सौम्य आम्ल आहे. जेव्हा कधी तीव्र आम्लारीची सौम्य आम्लासोबत अभिक्रिया होते, तेव्हा आपल्याला आम्लारीधर्मी क्षार मिळतो. त्यामुळे हा एक आम्लारीधर्मी क्षार असणार आहे. जर हे तुम्हाला समजलं नसेल तर काळजी करू नका. आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये याचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तुम्ही तो पाहू शकता आणि पुन्हा इथे येऊ शकता. यावरून आपल्याला समजते की NaHCO3 किंवा खाण्याचा सोडा हा आम्लारीधर्मी आहे. म्हणूनच आपण त्याचा उपयोग पोटातील आम्लता कमी करण्यासाठी करू शकतो. आपण या व्हिडिओचा सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण खाण्याच्या सोड्याबद्दल खूप चर्चा केली. आपण त्याचे रेणुसूत्र आणि तो कसा तयार होतो हे देखील पाहिले. मला आशा आहे की तुम्हाला आठवत असेल की हे बनवण्यासाठी किती अभिक्रियाकारके समाविष्ट होती आणि ती अभिक्रियाकारके कोणती होती. आपण हे देखील पाहिले की खाण्याच्या सोड्याचे 2 गुणधर्म आहेत. एक, तो भरपूर कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकतो आणि या गुणधर्मावर आधारित आपण खाण्याच्या सोड्याचे 2 उपयोग पाहिले. दुसरा गुणधर्म हा होता की तो आम्लारीधर्मी आहे आणि यावर आधारित आपण खाण्याच्या सोड्याचा तिसरा उपयोग पाहिला. मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व मुद्दे लक्षात राहतील. जर नसतील तर काळजी करू नका. तुम्ही मागे जाऊन पुन्हा व्हिडिओ पाहू शकता.